मित्रांनो जय श्रीराम. मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं, आपण कृष्णाबाई मंदिरचं दर्शन घेतलं आणि तिथनं पुढं आम्ही निघालो श्री पंचगंगा मंदिर पाहण्यासाठी, जिथे 5 नद्यांचा संगम असतो. व्हिडिओ पुढे पाहण्याच्या आधी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण तुमचा एक सबस्क्राईब आमची हिंमत वाढवतो. आम्ही असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असतो. तर दर्शनासाठी आतमध्ये निघून गेलो तर या ठिकाणी 5 नद्याचा संगम आहे. गायत्री, सावित्री, वेलना, कोयना आणि कृष्णा नदी. याच ठिकाणी भागीरथी नदी पण आहे, पण ती 12 वर्षातनं एकदाच फक्त वाहती. याचं काय रहस्य आहे, काय ह्याची कथा आहे, जाणून घेऊया आपण इथल्याच स्थायी लोकांकडून. मंदिर किती जुनं आहे, किती वर्ष जुनं आहे? मंदिर हे 4,500 वर्षापूर्वीचं मंदिर. 4,500 या मंदिराला 4,500 वर्ष लागली. नद्यांचं उगमस्थान, मुनी जन्म व मनी जन्म. तिथे कृष्णा नदीचा जन्म झालेला आहे. कृष्णा नदी ही सर्वात मोठी नदी, जगामधली सर्वात मोठी नदी कृष्णा नदी. आता याच्यात टोटल 7 नद्यांचा उगम आहे. त्यामध्ये 2 नद्या खूप आहेत, भागीरथी आणि सरस्वती. भागीरथी 12 वर्षातून 1 वर्षभर पाणी वाहतात. याचा कन्यागत महापूर्व कार्य आहे. कन्यागत महापूर्व कार्य. आणि तुझ्या समोर आहे सरस्वती. ते 60 वर्षातून 1 दिवस येतो. हे इथनंच वाहत जातं. इथूनच वाहतं. 60 वर्षातून किती? 1 दिवस, फक्त 1 दिवस. आणि 12 वर्षातून 1 वर्षभर वाहते. कन्यागत महापूर्व कार्य. आणि सरस्वती 60 वर्षातून 1 दिवस येते. कपिलसृष्टी योग. आणि 5 नद्या जे वाहतात हमेशा, त्यामध्ये ही कृष्णा मोठी नदी आहे. कृष्णा, वेलना, कोयना, सावित्री आणि गायत्री या 5 नद्या 5 कमन दिसतात. या 5 नद्यांचं स्थान आहे. आणि अशी हे असे त्याचा सोर्स पूर्वी काढून ठेवलेलं असतं. आणि पाणी कधी आटत नाही का? पाणी 12 महिने 24 घंटा. पाणी आटलं की संपलं, दुनिया संपली. अच्छा. म्हणजे ही निघून इथून वैकुंठाला गेले, मग तुमच्या पृथ्वीचा काय संबंधच नाही. इथल्या स्थायिक लोकांकडून माहिती घेतली तर हे कळाले की या ठिकाणी फक्त 5 नद्या नाहीत, तर टोटल अशा 7 नद्या आहेत. सरस्वती आणि भागीरथी पण या ठिकाणी वाहते. त्या 7 नद्याचं एकत्रीकरण होऊन याच गोमुखातनं हे पाणी बाहेर पडते. आता आपण महाबळेश्वर मध्ये आहे आणि पंचगंगा मंदिर आहे इथं. आणि असं वैशिष्ट्य आहे की हे पाणी ज्यावेळेस संपतं त्यावेळेस पृथ्वी नष्ट होतं. तर मित्रांनो, कसा वाटला आपला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि पुढचा व्हिडिओ हा आतिबलेश्वर महादेव मंदिर आणि महाबळेश्वर मंदिर हे दोन्ही मंदिर कव्हर करणार आहे. तरी पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. जय श्रीराम.